बातमी धाराशिवमधून कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। हत्या प्रकरणी 2 आरोपी निष्पन्न झाले तर 1 जण ताब्यात आहे तर 1 आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे। पोलिसांनी रात्री उशिरा एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। रात्री उशिरा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या प्रकरणातील तपास सुरू आहे। रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये 1 आरोपी उस्मान सय्यद यांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतलेला आहे आणि अद्यापही 1 आरोपी फरारी आहे। त्यामध्ये दुसरा जे आरोपी आहे तो ट्रेस झालाय का, म्हणजे फरार आहे असं सांगतात? नाही, आरोपी ट्रेस झाला आहे, म्हणजे नाव सगळं पूर्ण माहिती आहे आपल्याला, फक्त आरोपी आपल्याला आपण ताब्यात नाही पोलिसांच्या। त्यामुळे पथक रवाना ऑलरेडी आहे आणि ते त्याचा फॉलोअपमध्ये आहेत। कळंब शहरामध्ये दोरका नगरीमध्ये ज्या महिलेची हत्या झाली, खून झाला, त्या महिलेच्या आता आपण घरापाशी आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी कळंब शहरामधील दोरका नगरी हे वसाहत आहे आणि ह्या वसाहतीमध्ये आपण समोर पाहिलं तर ही जी घर आहे ह्या घरामध्येच ती मयत महिला जी आहे जिचा खून झाला ती महिला या ठिकाणी राहत होती। एकंदरीतच जो ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 आरोपी जे आहेत ती निष्पन्न केलेले आहेत। त्यामध्ये 1 आरोपी अटक केलेला आहे तर दुसरा आरोपी फरार आहे। सुरेश दसानी पाठीमागं जे कळंबमध्ये एक महिला संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी तयार ठेवण्यात आली होती असा आरोप केला होता आणि तीच महिला ही आहे का ही पाहणं आता गरजेचं आहे आणि त्या दिशेनं पोलीस जे आहेत ते कळंबचं तपास करत आहेत। कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी,